सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ओके, गुड, ऑसम. चलो, हाऊ मेनी पीपल आर देअर? 16. गुड. कोणीतरी एक मेसेज टाका पॉसिबल असेल तर. मीटिंग स्टार्टेडचा. ओके. संतोष मांडरे सर. ओके, गुड. ओके, वेलकम कुलकर्णी, अमोल कुलकर्णी, all three Kulkarnis, Aarti Kulkarni and Atul Kulkarni. Okay, Nana Ahire, wow, after so long time. Khaire madam, good. Dr. Urmila Kewat, Avinash Watt, Prakash Khade, Narendra Fahade. Okay. राहुल तब्येत बरी आहे आता? ओके, अनम्यूट नाही करतायत. ठीक आहे. आता बरी आहे तब्येत राहुल? रोहन कारोटे, वेलकम. Guys, if possible, please switch on your video so that I can see your beautiful faces. Okay. I hope everybody is neat and clean. Good. Okay. So, welcome back to this weekly mastermind session, which is happening every Saturday, 9 o'clock. Okay. And today's session is quite, different. Okay. Please, before switching on your videos, make sure you have wore a good, quality clothes. Please. Okay. So because there are so many members, so make sure कि आप सही जगह पे और सही तरीके से बैठे हो. Otherwise, I have to switch off your video. Okay, guys. So welcome all. And today we are going to discuss about our upcoming camp, which is going to happen on the 25th and 26th of September, which is a physical camp. Okay, जहाँ पे हम एक दूसरे को आमने सामने मिलेंगे, ऐसा ये मौका आने वाला है. काफी टाइम से बहुत सारे लोग इसका वेट कर रहे थे. बहुत सारे लोगों ने ये भी बोला कि सर कब हम मिलेंगे, गेट टुगेदर करेंगे. सो आई प्लान्ड कि चलो गेट टुगेदर तो करना है. सो गेट टुगेदर करके क्या होगा, ज्यादा से ज्यादा 2-4 घंटे हम साथ में बिताएंगे एंड देन विल लेफ्ट फॉर आवर होम. एंड बाकी के जो बाहर के लोग हैं, जैसे कि कुछ लोग नागपुर से है, कुछ लोग कोल्हापुर से है, कुछ लोग सतारा, सांगली, अलग अलग जगह से है ना. सो वो लोग कैसे आएंगे या फिर वो लोग पार्टिसिपेट नहीं कर पाएंगे. अहिरे सर, नाना अहिरे, तुमच्या तो जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये ते मीटिंग टाका. त्या याच्यात डीसी मध्ये, डीसी हब जो आपला डिजिटल कोचचा जो ग्रुप आहे वेगळा, त्याच्यामध्ये टाका. मी टाकतो, राहू दे. काय टाकू सर? मीटिंग आजची जाऊ दे, मी टाकतो. बरं टाका. मी फारच दिवसांनी जॉईन झालो. ठीक आहे, हरकत नाही. हा, थोडेसे प्रॉब्लेम होते मेडिकल. ओके, आजपासून कंटिन्यू करता. ओके, थैंक यू. गुड. सो गाइज, बहुत लोगों का बहुत दिनों से ये विचार था कि हम सब लोग एक जगह पे आए, ओके, और मिले एक दूसरे को देखे, एक दूसरे को जाने. बिकॉज सी, बहुत टाइम से, करीब 1 साल से हम एक दूसरे के साथ है, मगर वो जो बॉन्डिंग होना चाहिए एक दूसरे के प्रति, शायद वो अभी तक उतना खास नहीं है. अभी कुछ लोगों में है, आई कैन अंडरस्टैंड, बट सभी में वो बॉन्डिंग होना चाहिए एंड एक दूसरे को हमने जानना चाहिए अच्छी तरह से. सो जितने लोगों को पॉसिबल हुआ उतने लोगों को मैं मिल रहा हूँ. इस हफ्ते में वीना मैडम के घर जा रहा हूँ. ओके, वीना कानिटकर. उसके बाद जो अनिता शलकिया है क्या आज यहाँ पे, उनके भी घर जाऊंगा मैं. ओके, सो बिकॉज ये दिस पीपल आर लिविंग इन पुणे, सो जब भी पॉसिबल होता है मैं उनको मिलने की कोशिश करूंगा. बट बाकी के लोग, उनके लिए ये सेपरेटली हम अरेंज कर रहे हैं कैंप. ओके, सो गेट टुगेदर करने वाले थे. पहले गेट टुगेदर इसलिए कैंसिल किया. आई होप हिंदी इज अंडरस्टैंडेबल फॉर एवरीवन. या इट इज गुड, कंफर्म, कंफर्टेबल एवरीबॉडी. ओके, सो पहले गेट टुगेदर प्लान किया था, लेकिन गेट टुगेदर में क्या होगा, 2-3 घंटे के लिए मिलेंगे, चाय वाय पियेंगे और भाग जाएंगे आप अपने घर. ठीक है.
सो इसलिए हमने ये 2 दिन का रेसिडेंशियल कैंप इसलिए किया है कि जहाँ पे आप कुछ लर्निंग कर सको, कुछ नया देख सको, एंड इट इज क्वाइट हॉलीडे फॉर योर फैमिली। अगर आप फैमिली के साथ आना चाहते हो, कहीं तो जाते हैं हम साल में एक बार, है ना, 10-15 हज़ार रुपये खर्चा करते हैं, कहीं तो भी जाते हैं, घूम के आते हैं, वट एवर, है ना। आने के बाद हमें लगता है यार क्यों गए थे ऐसा भी होता है ना, आने के बाद ऐसा भी लगता है हमें कि यार यार क्यों गए थे, नहीं जाना चाहिए था, इतने हमारा हालत खराब हो जाता है। बट दिस कैंप विल बी डेफिनेटली हेल्पफुल फॉर यू, एंड इट विल बी अ लॉन्ग लाइफ मेमोरी फॉर यू डेफिनेटली। ओके, सो उतना जोरों शोरों से उसकी तैयारी हम कर रहे हैं। ओके, सो उसके बारे में थोड़ा सा मैं आज आपको बताना चाहूंगा कि वो कैसा होने वाला है। यस भोसले सर, नो प्रॉब्लम। ठीक है, सो उसके बारे में हम आज आपको बताएंगे कि कैसा होने वाला है, कौन सी ऐसी चीजें हैं जो आपको रिक्वायर्ड है, क्या क्या करने वाले हैं। ठीक है, सो लेट अस स्टार्ट विद दैट। एंड बाकी का जो है, बाकी के जो कोचिंग के जो स्टूडेंट्स है जो कि हमारे यहाँ पे कोर्स कर रहे हैं, ओके, जो डिजिटल कोर्स बना रहे हैं, उनके जो भी प्रॉब्लम्स है वो हम गोल्डन के मीटिंग में डिस्कस करेंगे, एंड टुमारो के मीटिंग में डिस्कस करेंगे। नाउ दिस इज द लेवल 1 मीटिंग, सो विल डिस्कस ऑन लेवल 1 ओनली। Okay, so I hope everybody is with me. Yes, no, please type in chat box. Come on, guys. Please type in chat box. Yes, no. Be enthusiastic, be energetic, because हम हफ्ते में एक ही बार मिलते हैं. Okay, so make sure that you should have that kind of energy. You know. Yes, good, good, good. Thank you, thank you. So वो एनर्जी बचा के रखो सैटरडे के लिए, है ना. कुछ अगर काम है तो उनको बोलना कि पहले 9 से 10 का मीटिंग होने दो, बाद में देखते हैं क्या है, तो ठीक है. सो वो एनर्जी रहना चाहिए. गुड, 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 ऑसम. चलो, सो लेट्स स्टार्ट. 25 पीपल आर देयर. विल नॉट वेट फॉर एनीबॉडी. हमें जिनको आना था वो आएंगे. ठीक है, सो लेट अस स्टार्ट विद दैट. ओके, सो गाइज, जो कैंप हम प्लान कर रहे हैं उसका नाम है अवेकन विद इन योर सेल्फ. ओके, ये जो कैंप है ये स्पेशली डिजाइन किया है ह्यूमन डेवलपमेंट स्किल्स के ऊपर. ओके, इसमें कोई डिजिटल की बात नहीं होगी, या फिर अगर चांस मिलता है तो थोड़ा बहुत बताएंगे हम, लेकिन ज्यादातर डिजिटल वगैरह के ऊपर ये कैंप नहीं है, और फेसबुक ऐड या वीडियोस वगैरह वगैरह इसके ऊपर नहीं है. ये कैंप है स्पेशली ह्यूमन डेवलपमेंट स्किल के ऊपर, जहाँ पे आप सीखेंगे कम्युनिकेशन, बिहेवियर, बाकी की चीजें जो है वो. ठीक है, सो इट विल बी अ डेफिनेटली यू नो, वो बोलते हैं ना कि ऐसे कोई मोमेंट बताओ आपके लाइफ में कि जिनको आप कभी भूल नहीं सकते. सो दैट काइंड ऑफ थिंग वी आर प्लानिंग. ओके, कि ऐसे कुछ करेंगे कि लोग भूल ना पाए. ओके, एंड दैट इज व्हाट आई एम टेकिंग सो मच ऑफ एफर्ट्स फॉर दिस कैंप. और इसीलिए मैंने इतना लंबा रखा है ये, कि चलो 1-1.5 महीने का मुझे टाइम चाहिए, बिकॉज मुझे बहुत सारी चीजें प्लान करनी है, एंड एवरी डे आई एम रनिंग यू नो towards them. every day I'm planning something. Okay, so मुझे लगा कि चलो आज के मीटिंग में ये डिस्कस कर लेते हैं, so that you will also get idea. आपको भी थोड़ा आइडिया होना चाहिए. तो इसकी शुरुआत कैसे होगी, आई होप एवरीबॉडी इज विथ मी, एंड आई एम गोइंग टू स्टार्ट. कि इसकी शुरुआत कैसी होगी. इसकी शुरुआत ऐसी होगी गाइस कि फ्राइडे इवनिंग, यानी तब आएगा डेट 24. ओके, लेट मी जस्ट चेक वंस अगेन. 24 डेट आएगा उस दिन. अगर आपको लगता है कि कुछ इंपॉर्टेंट चीजें है तो आप लिख के लेना. इसका जो पीपीटी है वो भी मैं आपको दे दूंगा, कोई दिक्कत नहीं, बिकॉज ये पूरा स्केड्यूल आपके पास आने वाला है ना. उनका जो भी लोग कैंप अटेंड करेंगे उनको ये स्केड्यूल मिलेगा. सो 24 को शाम तक आपको पुणे में पहुंचना है. 24 शाम तक आपको पुणे में पहुंचना है. और जो हमारी जगह है वो जगह पुणे से थोड़ी बाहर है, सिंहगढ़, यानी वो 30-40 किलोमीटर बाहर है पुणे से. तो वहां पे आपको शिफ्ट किया जाएगा. ओके, यानी आपको ही आना है वहां पे ऑब्वियसली, बट वहां पे होटल्स वगैरह सारी अरेंजमेंट हो रही है. तो वहां पे आपको एक रूम अलोकेट किया जाएगा. और फ्राइडे इवनिंग आपका सबसे पहला इवेंट होगा, दैट इज अ वेलकम इवेंट. ओके, जो फ्राइडे इवनिंग को होगा. ओके, वेलकम होगा सबका. उसके बाद आपको आपके रूम्स अलोकेट किए जाएंगे, आपके पार्टनर्स अलोकेट किए जाएंगे, एंड यू कैन गो विथ योर पार्टनर एंड यू कैन रेस्ट इन योर रूम. ओके, सो ये हो गया फ्राइडे का. उस दिन कुछ भी नहीं होगा. अगर पॉसिबल है तो थोड़े बहुत बात वगैरह हम कर सकते हैं, आधा घंटा वगैरह वहां पे. आपको इफ नीड देन हम डिनर वगैरह वहां पे प्रोवाइड करेंगे, कोई दिक्कत नहीं है. ठीक है, तो शाम का खाना आप हमारे साथ खा सकते हो वहां पे फ्राइडे इवनिंग. ओके, उसके बाद सैटरडे मॉर्निंग हमारा ये स्केड्यूल है. स्केड्यूल डे 1
मॉर्निंग 6 to 7 हमारा योगा होगा, 6 बजे आपको आना है, उठ के जैसे हो वैसे, ठीक है। 7 से 8 मेडिटेशन होगा और 8 बजे आपको रिटर्न भेजा जाएगा आपके रूम्स में या फिर बाकी जो वहाँ पे जहाँ पे आप डेली एक्टिविटी जो भी आपकी होती है, जैसे कि आपको बात करना है, शावर वगैरह वो जो भी है वो। उसके बाद 9:30 तक आपको बैक आना है, वापस आना है और 9:30 को हमारा पहला सेशन शुरू होगा। ओके, सैटरडे मॉर्निंग 9:30 फर्स्ट सेशन हमारा शुरू होगा, जो 9:30 से 11:30 चलेगा। 11:30 से 12:30 आपका लंच ब्रेक होगा। उसके बाद 12:30 से 1:30 यानी 12:30 to 1:30 आपका रेस्ट टाइम होगा, जहाँ पे आप चाहे तो घूमो वहाँ पे जो जगह है वहाँ पे, ठीक है, या फिर आप आराम करो अपने अपने रूम में जाके, या फिर वहाँ पे वो जो जगह है उसे एक्सप्लोर करो कि क्या है और कुछ नॉलेज इकट्ठा करो। ऑब्वियसली कोई आराम तो करेगा नहीं, तो 1 घंटा आपको घूम सकते हो वहाँ पे, देख सकते हो आसपास, ठीक है। उसके बाद है 1:30 to 3:30, ये दूसरा सेशन होगा जो कि 2 घंटे का रहेगा। सेशंस के नाम यहाँ पे मैंने पर्पजली नहीं डाले हैं बिकॉज आई डोंट वांट टू यू नो क्या बोलते हैं उसे, एक्सपोज दैट सरप्राइज। ओके, सो मैं कोई भी सेशन का नाम यहाँ पे नहीं डाला हूँ, कुछ सेशन का डाला है सिर्फ, क्योंकि सरप्राइज है ये सारे सेशंस आपके लिए। और यहाँ पे एक बहुत बड़ा ऐसा यानी मैं आपको बोला हूँ पहले ही बोला है मैंने कि आपको हर कदम पे एक सरप्राइज मिल सकता है शायद, मेरे हिसाब से, जैसे कि मैं प्लान कर रहा हूँ। तो जब आप पहली बार आएंगे, सो फ्राइडे इवनिंग को भी पहला सरप्राइज मिलेगा आपको, फिर आपको सैटरडे को भी सरप्राइज मिलेगा, फिर आपको संडे को भी जाते जाते सरप्राइज मिलेगा, ठीक है। सो ऐसे काफी सारी चीजें हैं। एक सरप्राइज तो मुझे ऑब्वियसली खोलना पड़ेगा आपके लिए अभी, क्योंकि उसके सिवा मेरे पास कोई चारा नहीं है, तो वो आपको इस सेशन के एंड में पता चल जाएगा, ठीक है। सो दूसरा जो सेशन होगा वो होगा 1:30 से 3:30, जो कि 2 घंटे का है। तीसरा सेशन होगा 3:30 से 4:30, जो कि तीसरा सेशन है 1 घंटे का। उसके बाद 4:30 से 5, यानी जब हम चाय पीने वाले हैं वो भी टाइम हम वेस्ट नहीं करेंगे, चाय पीते पीते हम डिस्कशन करेंगे। अगर पॉसिबल हुआ, आई डोंट नो द एग्जैक्ट थिंग, बट अगर पॉसिबल हुआ तो जहाँ पे हम बैठे हैं वहीं पे हम चाय मंगवाएंगे, सो दैट वी कैन इंटरेक्ट विथ ईच एंड एवरीवन, और हम बात कर सके और हमारे चाय भी हो। तो टाइम वेस्ट नहीं करना है बिकॉज वी हैव ओनली फ्यू आवर्स। ओके, सो हम चाहते हैं कि उसमें ज्यादा से ज्यादा आउटपुट हम निकाल पाए। तो चाय पे चर्चा इस सेशन का नाम रखा है हमने, जो कि 4:30 से 5 बजे तक होगा इवनिंग में। उसके बाद 5 से 7 आपका एक चौथा सेशन होगा, 7 से 8 आपका पांचवा सेशन होगा, और 8 से 9:30 आपका डिनर का टाइम होगा। डिनर का टाइम होने के बाद, डिनर होने के बाद बैठ के हम डिस्कशन करेंगे, जो भी चीजें है, वॉट एवर यू वॉन्ट टू शेयर, जस्ट गो एंड शेयर, ओके, जो भी। ओके, सो ये किस लिए कर रहे हैं हम, बिकॉज आई वॉन्ट टू डेवलप पब्लिक स्पीकिंग स्किल इन आवर ग्रुप। सो एक एक बंदा जाकर अपने जिसको भी बोलना है, फ्रीडम रहेगा, आप बोल सकते हो, सो दैट यू कैन फेस द पब्लिक और यू कैन डेवलप द पब्लिक स्पीकिंग स्किल। उसके लिए हम ये प्लान कर रहे हैं कि आपको बीच बीच में बहुत बार आपको ऐसा चांस दिया जाएगा कि जहाँ पे आप बोल सको, जहाँ पे कुछ एक्टिविटी आप करो, लीडरशिप स्किल, पब्लिक स्पीकिंग स्किल ये आपके अंदर बढ़े। इसके लिए बहुत सारी ऐसी चीजें, एक्टिविटीज हम प्लान कर रहे हैं कि कम से कम वो 2 दिनों के अंदर तो भी आप खुल के रह पाए। ओके, सो 9:30 to 10:30 लास्ट सेशन होगा हमारा, और वो शायद 11 बजे तक भी चल सकता है, आई डोंट नो। अगर आप कंफर्टेबल हो तो देन 10:30 11 बजे आप अपने अपने रूम में वापस जाओगे। अगेन संडे मॉर्निंग सेम थिंग विल बी देयर, मॉर्निंग 6 to 7 योगा, 7 to 8 मेडिटेशन, 8 to 9:30 डेली एक्टिविटी जो भी आपका रहता है। 9:30 to 11:30 आपका 6 यानी छठवां सेशन होगा। उसके बाद लंच होगा 11 से 12:30, 12:30 से 1:30 बजे तक रेस्ट, या फिर आप घूम सकते हो या फिर हम डिस्कशन कर सकते हैं, इसमें चेंजेस हम कर सकते हैं। ओके, इट इज वो हमने फ्री टाइम रखा है कि जैसे कि हम जैसा चाहे वैसा करेंगे। ओके, और 1:30 से 3:30 आपका 7वां सेशन होगा, विच इज द सरप्राइज वन। ओके, प्रोबेबली मैं जैसे सोच रहा हूँ वैसा अगर सब कुछ जाता है तो ये बहुत बड़ा सरप्राइज होगा, जो कि 1:30 से 3:30 वाला रहने वाला है 7वां सेशन। और उसके बाद एक सेशन रहेगा हमारा 3:30 से 4:30, 8वां सेशन। टोटल 8 सेशन आपके होंगे। ओके, टोटल आपके 8 सेशन होंगे। 8 सेशन में वैसे तो आपके 10 सेशन हो रहे हैं चाय पे चर्चा अगर पकड़ते हो तो, क्योंकि वो 2 सेशन है, लेकिन हम 8 ही कैलकुलेट करते हैं ऑफिशियली। ओके, और 4:30 से 5:30 का हमारा फिर से एक चाय पे चर्चा वाला सेशन रहेगा जो लास्ट डे। एंड 5 to 7 यानी 5 बजे से लेकर 7 बजे तक सर्टिफिकेशन एंड फीडबैक का सेशन होगा, और उसके बाद 7 बजे आपको रिलीज किया जाएगा।
ओके तो 7 बजे संडे इवनिंग 7 बजे आप वहां से निकल सकते हो। तो आपकी जो भी ट्रेन्स है या फिर जो भी आप टिकट कर रहे हो वो आप 8-9 बजे 10 बजे के हिसाब से आप कर सकते हो। इफ यू हैव एनी प्रॉब्लम एनी क्वेरी एनी डाउट यू कैन रीच आउट टू मी एनी पॉइंट ऑफ द टाइम। ओके आई एम देयर टू हेल्प यू। और अगर कुछ लोग हैं कि जो संडे को स्टे करके फिर मंडे निकलना चाहते हैं वो वैसा भी कर सकते हैं। जस्ट यू हैव टू पे योर ओन रेंट ओके आफ्टर संडे बिकॉज संडे हमारा चेकआउट रहेगा वहां से। सो देन यू हैव टू पे वॉट एवर इज द यू नो tariff. Okay, so I hope it is clear. Any doubt, any questions? Is it good? How is it feeling? ये कैसा लग रहा है? Okay, so guys मेरा एक ही ये करने के पीछे उद्देश्य ये है कि हम सब लोग एक जगह आ पाए, एक दूसरे को देख पाए, समझ पाए। एंड अगर कुछ छोटी भी एक चीज हमें मिल जाती है, फॉर एग्जाम्पल कि शायद ऐसी कुछ चीज मिल जाए कि जो हमें लाइफ टाइम हेल्प कर दे बाद में, ठीक है ना। बिकॉज आई हैव अटेंडेड सो मेनी इवेंट्स। इसके पहले आप लोगों में से कितने लोगों ने फिजिकल इवेंट अटेंड किए? जस्ट टाइप मी इन चैट बॉक्स। कितने लोगों ने फिजिकल इवेंट अटेंड किए हैं? जस्ट टाइप मी इन चैट बॉक्स। रेसिडेंशियल, हाँ रेसिडेंशियल, कि जहाँ पे आप रहे हो एक दिन। गुड गुड गुड। अविनाश सोनोने, प्रकाश खाड़े, वीना कनेक्टर, उर्मिला जी और 4-5 लोगों ने किए हैं। ओके जो एकदम नया है स्पेशली मैं उनको बोलना चाहूंगा कि जो हाउस वाइफ है, कभी घर से निकलते नहीं, कभी बाहर जाते नहीं। ओके सो प्लीज कन्विंस योर हस्बैंड ओके एंड टेल देम दैट दिस इज द वन थिंग आई वांट। ओके कैसे उनको इमोशनली ब्लैकमेल करना है दैट इज टोटली योर ड्यूटी। ओके कुछ नहीं करना आपको, सिर्फ इतना बोल दो कि मुझे मेरे बर्थडे का गिफ्ट एडवांस में चाहिए बस। ओके so that you will get, or if you need any more ideas you can call me personally, I will give you some ideas. Okay so क्या करना है, बिकॉज मैं ये चाहता हूँ कि स्पेशली फॉर लेडीज ओके हमारे यहाँ बाहर नहीं निकलते, बहुत सी बार अकेले ट्रैवल नहीं करते, यू नो सो वो कॉन्फिडेंस लेवल नहीं आता। फिर हर बार हस्बैंड मी यांना विचारते दैट इज नॉट रॉंग बट वेन यू नो तुम्ही स्वतःच्या पायावर कधी उभं राहणार? इवन इफ सम लेडीज ऐसे भी है, कुछ ऐसे भी है कि जिनके अंदर वो कैपेसिटी है मगर फिर भी वो खड़े नहीं हो पाते खुद के पैरों पे। क्यों? बिकॉज वो एक प्रेशर है उधर से। ओके मैं ये नहीं बोल रहा हूँ कि वो प्रेशर गलत है बट समवेयर इफ यू वांट टू डेवलप यूर सेल्फ और खुद को अगर आपको स्टेबल बनाना है सो इट इज ऑलवेज रिकमेंडेड कि आप खुद कुछ ट्राई करो, खुद कुछ करो। मेरी हमेशा ये कोशिश रहती है, जैसे कि मेरे घर की बात बता रहा हूँ मैं, मेरी हमेशा ये कोशिश रहती है कि मेरी वाइफ उसके काम जो है वो खुद करे। इसलिए नहीं कि मैं नहीं कर पाता या मुझे करना जान पर आता है, ऐसी बात नहीं है। मैं ये चाहता हूँ कि तुम खुद कैपेबल बनो सो दैट अगर नो वन नोज द फ्यूचर। ओके कल अगर मैं नहीं रहा फॉर एग्जाम्पल सो हु विल हेल्प यू? हु विल हेल्प यू? एंड देन इफ यू स्टार्ट अगर जाने के बाद आप स्टार्ट करेंगे तो आपको कितना टाइम लगेगा, या फिर कई बार तो कर भी नहीं पाते। सो मेक श्योर कि यू आर सेल्फ डिपेंडेंट। हर एक के लिए है, इवन नॉट ओनली फॉर लेडीज। बहुत सारे मर्द भी ऐसे हैं, बहुत सारे पुरुष भी है ऐसे कि जो जिनके अंदर वो नहीं है वो चीज। मेरे दोस्त है खुद के ऐसे कि जो बोलते हैं हमने कभी किया ही नहीं ये चीजें। सो एक बार बाहर निकलो, देखो बाहर की दुनिया, मीट पीपल, लर्न हाउ टू मीट पीपल, लोगों को कैसे मिलना पड़ता है, हाउ टू ब्रेक द आइस। ब्रेक द आइस पता है आपको? आइस ब्रेकिंग एक्टिविटी, डू यू नो दैट? एनीबॉडी प्लीज टाइप मी इन चैट बॉक्स। आइस ब्रेकिंग एक्टिविटी पता है आपको? एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलण्याला सुरुवात करणे, एकदम अनोळखी व्यक्ती आहे की ज्याला तुम्ही बिलकुल ओळखत नाही आणि त्याच्यासोबत बोलायला सुरुवात करणे, दॅट इज कॉल्ड आइस ब्रेकिंग एक्टिविटी। कि हाउ यू कैन टॉक टू हिम, स्टार्ट टॉकिंग एंड देन यू कैन आप वो जो बात करने का समय है उसे कैसे बढ़ा सकते हो। एकदम अननोन है, जैसे कि अभी फॉर एग्जाम्पल आरती कुलकर्णी मुझे मिल गए कहीं तो भी, ओके तो मैं उनको जानता नहीं, वो मुझे जानते नहीं, वो मैं फियरलेसली कैसे बात कर पाऊंगा? हमारे अंदर एक प्रॉब्लम है, पता है आपको क्या?
लेडीज एंड जेंट्स, ये प्रॉब्लम है हमारे अंदर एक, वो निकालना जरूरी है हमें, यू नो। हमें एक इंसान वाली लेवल पे आना पड़ेगा, नो लेडीज नो जेंट्स, ओनली इंसान। ओके, सो यू शुड टॉक विद दैट कॉन्फिडेंस। तो वो चीजें करने के लिए डेफिनेटली हम कोशिश करेंगे हमारे तरफ से। ओके, सो ये 2 दिन का स्केड्यूल है। इसके बाद क्या इंपॉर्टेंट है मैं आपको बोलना चाहूंगा, जो कि बहुत 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 ही इंपॉर्टेंट है। रिक्वायरमेंट क्या रहेंगी हमारे कैंप की और आपको क्या फायदा होगा। सबसे पहली चीज तो आपका नेटवर्किंग बढ़ेगा। जो भी लोग आपके साथ पढ़ते हैं पिछले 1 साल से, उनसे आप मिल पाओगे, उन्हें देख पाओगे, उन्हें समझ पाओगे, उनके बिजनेस को समझ पाओगे। अगर किसी को हेल्प होती है तो एक दूसरे के साथ कांटेक्ट बढ़ा पाओगे। ओके, किसी शहर में आप जाते हो तो एक दूसरे से आपका उतना एक रिलेशन रहेगा कि चलो यार मेरा एक दोस्त है वहां पे। ओके, सो दैट इज द रीजन, नेटवर्किंग विथ पीपल, ये पहला रीजन है जहाँ पे आपको फायदा होगा। दूसरा है कम्युनिकेशन स्किल। 2 दिन के अंदर आपको भी बहुत ज्यादा बोलने का मौका मिलेगा। ऑब्वियसली सिर्फ आपको सुनना 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 नहीं है, आपको करना भी है, बोलना भी है। तो कम्युनिकेशन स्किल पे बहुत ज्यादा हम काम कर सकते हैं ये 2 दिन में। बिहेवियर, एडजस्टमेंट क्या है, मैनेजमेंट क्या होता है ना, एक रूम में 2 लोग कैसे रह सकते हैं, दूसरे को कैसे एडजस्ट करना है, बिकॉज इट्स नॉट अ लाइफ लॉन्ग जर्नी। बहुत सी बार हमने देखा होगा कि ट्रेन में भी अगर हम जाते हैं ना तो बाजू वाले को बोलते हैं अरे सरकने रे तिकड़े। अरे ये इट्स नॉट अ लाइफ लॉन्ग जर्नी, ये 2 4 5 घंटों का सफर है। तो उसमें भी हम झगड़े करते हैं। तो वो चीज समझना हमें बहुत इंपॉर्टेंट है कि हाउ यू कैन एडजस्ट योर सेल्फ विथ अदर्स। ओके, तो वो भी हमें समझना है। उसके बाद में हमें मैनेजमेंट समझना है कि टाइम पे उठना, टाइम पे सोना, सुबह निकलना जल्दी। ओके, टाइम पे सेशंस को अटेंड करना, वो सारी चीजें वो भी यहाँ पे आप सीख सकते हो। लर्निंग हॉलीडे फॉर योर फैमिली, ये क्यों बोल रहा हूँ मैं, बिकॉज आप अपने फैमिली के साथ बहुत सी जगह पे गए होंगे, बहुत सी जगह घूमे होंगे, 10 10 15 15 हजार 20 हजार आपने खर्च किए होंगे। ओके, बट वहां से कुछ लेकर आए क्या हम? ओके, तो वो एक चीज यहाँ पे आपको मिलेगी कि आप कुछ लेकर जाओगे, कुछ एक नया एक्सपीरियंस आपको मिलने वाला है। जो लोगों ने अभी तक रेसिडेंशियल कैंप अटेंड किया नहीं है या फिर जो लर्निंग के लिए कभी बाहर नहीं गए, उनके लिए तो बहुत ही नया एक्सपीरियंस होने वाला है। एंड यू विल डेफिनेटली गाइज, यू विल डेफिनेटली say thank you to me on the last day. Okay, that is what is my guarantee. Okay, and last thing, what are the things required for the camp? If you want to attend this camp, then what are the things required? I need your t-shirt size, because everybody we are going to distribute you t-shirts. So I need your t-shirt size. Okay, संतोष सर आहेत का? संतोष मांदरे, अनम्यूट करा. सर आहे. ओके ओके ओके, ठीक आहे. याच्यानंतर आपलं तुम्हाला बोलायचं आहे. ठीक आहे. सो आपके टी शर्ट की साइज लगेगी मुझे, बिकॉज वी आर गोइंग टू प्रिंट टी शर्ट फॉर एवरीबॉडी. ओके, मेडिसिन इफ रिक्वायर्ड, आपको अगर कोई मेडिसिन शुरू है, जैसे कि डायबिटीज का है या किसी और चीज का मेडिसिन आपको शुरू है, तो मेक श्योर कि आप वो मेडिसिन साथ में लेकर आए. नहीं भी आए तो कोई दिक्कत नहीं है, हम आपके लिए खरीद लेंगे. लेकिन अगर लेकर आएंगे आप तो अच्छा है. ओके, क्योंकि आई एम प्लानिंग ईच एंड एवरीथिंग, इट इज नॉट अ जोक गाइज. ओके, मीन्स इतना सारा प्लान करना, इट्स नॉट अ जोक. ओके, क्योंकि आपको जब आप प्लान करोगे खुद आपको पता होगा कि हमें पता है, अभी संतोष सर आपको बताएंगे कि बहुत छोटी छोटी चीजें हमें देखनी पड़ रही है कि ऐसा हुआ तो क्या, किसी की तबीयत खराब हुई तो फिर उसका भी हमें सारी चीजों का हमें टेक केयर करना होता है. बिकॉज यू ऑल आर आवर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर 2 days. फ्राइडे इवनिंग से लेकर तो संडे इवनिंग तक आप हमारी रिस्पॉन्सिबिलिटी हो. तो आपको अगर खरोच भी आती है तो वो सारे हमारे सर पे फुटने वाला है. वो क्या बोलते हैं उसे, खापर म्हणतात त्याला आमच्या विदर्भात, इकडे काय म्हणतात माहित नाही मला. ओके, सो दॅट इज द रीजन वी नीड सपोर्ट फ्रॉम यू. एंड ये बहुत ही स्ट्रिक्ट चीजें रहेंगे वहां पे, पहले ही बोल रहा हूँ मैं. ठीक है ना? सो वॉट एवर आई से और वॉट एवर माई टीम विल से, यू हैव टू फॉलो दैट. ओके, आपको कहा है कि 11 बजे के बाद बाहर नहीं निकलना, तो नहीं निकलना है ना. नॉन-वेज टोटली नॉट अलाउड, only veg food will be only veg. Okay, no other drinks, nothing is available or not allowed. Okay, है ना. बाकी आपका पर्सनल, आपके रूम के अंदर आप कुछ भी करो, वो दैट्स नॉट आवर मैटर. ओके, बट मेक श्योर कि आप एकदम सेफली और ये रहे. ठीक है, क्योंकि आप हमारी रिस्पॉन्सिबिलिटी हो. इट्स वेरी. सो आपको जो भी मेडिसिन चल रही है
वो लेकर आना साथ में. नाही आए तो कम से कम उसका नाम तो भी लाना है ना, नाही तर मग डोकं दुखायची गोळी कोणती गोळी ते समजलं पाहिजे आम्हाला. सो मेक श्योर कि आप अपनी मेडिसिन साथ में लेकर आए. बेडशीट इफ रिक्वायर्ड, कुछ लोग होते हैं कि जिनको ज्यादा ठंडी लगती है, तो आपको ज्यादा ठंडी लगती है तो एक हाथ बेडशीट आप घर से लेकर आओ. वैसे हम यहाँ पे पूरा प्रोवाइड करेंगे आपको, वैसे कोई दिक्कत नहीं है. मगर फिर भी आपको ऐसा लगता है कि नहीं मुझे एक्स्ट्रा लगता है भाई, तो आप साथ में लेकर आओ. स्वेटर्स लगते हैं, लेकर आओ आप साथ में. ठीक है. योर डेली थिंग्स, फेयर एंड लवली लगाते हो, पाउडर लगाते हो, वॉट एवर, ठीक है ना, वो चीजें यहाँ पे नहीं मिलेंगी. सो मेक श्योर कि आप वो भी लेकर आए साथ में, है ना. कोई डिओड्रेंट लगाते हो, वॉट एवर, तो वो साथ में कैरी करो. 1 और 2 मैगजीन्स. ये मैगजीन क्यों, कि हम एक सेशन लेने वाले हैं पहले दिन जहाँ पे आपको मैगजीन में से कुछ कट करना है. तो आपके घर पे आसपास या कहीं पे कुछ मैगजीन्स आते होंगे, हर महीने मैगजीन्स आते हैं ना, तो वो 1-2 मैगजीन्स लेकर आना साथ में. उसके बाद गुड एंड फॉर्मल क्लोथ्स. फॉर्मल फॉर लेडीज पंजाबी ड्रेस इज ओके, साड़ी इज ऑल्सो ओके, ओके. एंड फॉर जेंट्स पैंट शर्ट, otherwise you can wear a formal suit if possible, whatever, okay. शर्ट पैंट भी पहन के आए तो कोई दिक्कत नहीं है, और ब्लेजर वगैरह आए तो भी कोई दिक्कत नहीं है, लेकिन फॉर्मल, इट शुड बी फॉर्मल, ओके. एंड टेक केयर ऑफ योर चिल्ड्रन. अगर आप चिल्ड्रंस को लेकर आ रहे हो, कुछ लोग होंगे ऐसे कि जो बच्चों को भी लेकर आएंगे साथ में, सो मेक श्योर यू आर टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ देम. नाही, ड्रिंक कुठेच अलाउड नाही आहे अमोल कुलकर्णी. ड्रिंक म्हणजे पाणी म्हणत आहे मी. ओके. ड्रिंक इज नॉट एट ऑल अलाउड. ओके. ड्रिंक वाले लोग घर पे ही रहो भैया, आओ मत, ठीक है ना. वी डोंट वांट ड्रिंक वाले पीपल, नेवर. ओके. बिल्कुल, हाँ, वो अलाउड ही नहीं है तो सवाल ही नहीं पैदा होता. कोई आया तो उसको वापस भेज देंगे हम, ठीक है. सो मेक श्योर, आई होप एवरीथिंग इज क्लियर फ्रॉम माई साइड. ओके, एवरीथिंग इज क्लियर फ्रॉम माई साइड. तो सैटरडे एंड संडे आपको 2 दिन रहना है, तो 2 दिन के 2 कपड़े आपको लाने पड़ेंगे ऑब्वियसली. ओके. टूथपेस्ट वगैरह जो भी चीजें हैं आपकी, वो आपको लिख लेना है एक पेपर के ऊपर कि 1 2 3 4 5, और जो भरा अपने बैग में वो भी. एंड बस ऐसा है. सो एनी क्वेश्चंस? लेट मी जस्ट अनम्यूट यू. आता संतोष सर आपल्याशी बोलतील. संतोष मांढरे सर. सर एक 5 मिनिटाचा वेळ देता का प्लीज? हो हो, येस येस. तोपर्यंत आपण प्रश्न उत्तर घेऊ. काही प्रश्न असतील तर बिंदास्त विचारा. एनी क्वेश्चन, एनी सिली क्वेश्चन यू कॅन आस्क, बिकॉज आय लव्ह टू आन्सर क्वेश्चन्स. ओके. सो यू कॅन आस्क एनी सिली क्वेश्चन्स. की सर मग आम्ही तिथून तिकडे कसं यायचं, असंही असेल तरी विचारू शकता तुम्ही. यू हॅव टू, तुम्हाला इथे उतरावं लागेल पुणे स्टेशन, जे बाहेरचे लोक आहेत. पहिले सर्वात आधी मला सांगा, हाऊ मेनी पीपल आर इंटरेस्टेड की सर मुझे आना है. जस्ट टाइप. मुंबईचे किती जण आहेत सर? मुंबईचे किती जण आहेत? सॉरी, मुंबईमधून किती जण येणार आहेत? म्हणजे काय एखादी गाडी करून येऊ शकतो आम्ही? हा, ते बघू आपण डिस्कस करू. जस्ट टाइप फर्स्ट, पहिले मी टाइप करा ज्यांना ज्यांना यायचं आहे. 100% शुअर सर, आय एम 100% शुअर. 25-26 सप्टेंबर. ओके. अब्दुल पीरजादे, यस, थँक्यू. निलेश थोरात, राहुल वाघमारे, वीना कानिटकर, अतुल कुलकर्णी, अमोल कुलकर्णी, अविनाश सोनवणे, जयराम जिरे, जयश्री गुंडा, गुड, मिताली नेरकर, ओके. एंड वैशाली नाईक, अविनाश वाट, पुष्पराज जी, ओके. स्वामी, गुड. पुष्पराज, इट्स अ गुड चान्स टू मीट यू. ओके. संतोष माने, ओके सर, माने सर, तुमची भेट झाली नाही, बरेच दिवस झाले. विकास नाईक, गुड. स्मिता थोरात, विघ्नेश भोसले, मीरा खैरे, सुवर्णा तुंडे. ओके, ऑलमोस्ट एवरीबॉडी इज कमिंग. वाव, अमेजिंग. लव यू गाइज. गुड गुड गुड, ऑसम. और मैं एक शाश्वती, एक गॅरंटी मी तुम्हाला 100% देतो की तुम्ही विसरणार नाही एवढा. म्हणजे वी आर प्लॅनिंग लाईक दॅट. ओके. सो संतोष सर, जसे तुम्ही फ्री होता ना, तसे मला थोडं हे करा, म्हणजे आपण बाकी काही प्रश्न असतील तर विचारा. डू यू हैव एनी क्वेश्चंस? क्या लाना है, क्या लेकर आना है, वगैरह 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 वगैरह. सर सुलभा, वेयर डू यू लिव? सुलभा, वेयर डू यू लिव? जैसलमेर, राजस्थान. अरे बाप, बहुत दूर है यार. तो आप लाइव देख लेना सुलभा. जी आप सर. Zoom पे देख तो मैं लेना. शांत हूँ सर, मन में तो हाँ, बहुत है लेकिन कोई मैं बात नहीं, शांत कोई बात हूँ. नहीं. आप हमें है ना लाइव देख लेना. और सर मुझे एक 3 साल का बेटा भी है, तो Yes, वैसे भी yes, it is पॉसिबल difficult to. नहीं Yes, सर. yes, I understand, I Yes, understand. Okay, I understand it is Yes, sir. difficult to travel. Yeah, yes, yeah, sir. don't worry. We मैं will. घर ही सर 2 साल हो गए, मैं अभी नागपुर नहीं जा पाई. 2 साल हो गया सर लॉकडाउन से.
वी विल अरेंज समथिंग सो दैट जो लोग नहीं आ पाएंगे उनको वो घर पे देख सके, ऐसा कुछ करेंगे। ओके हाँ यस नेक्स्ट कुछ किसी कोई तो पूछ रहा था। सर निलेश आहे. हाँ बोला थोरात सर. फीज किती असेल साधारणपणे, म्हणजे फीज नियोजन करायला? अप्रॉक्सिमेटली 3 to 3,500 च्या मधात असणार आहे. ओके 3,000 to 3,500. होटल्स के रेट जो है वो अभी तक आए नहीं, इसमें सबसे ज्यादा खर्चा एक ही चीज पे हो रहा है, होटल्स पे. ओके बाकी आपको जो खाना दिया जाएगा वो हम पूरा इंडियन फूड बना के, वी आर कैरिंग सम शेफ्स फ्रॉम आवर सेल्फ. गांव से शेफ्स लोगों को बुला रहा हूँ स्पेशल आपके लिए, क्योंकि जो वहाँ पे जो खाना बनता है हमारे साइड में, उर्मिला मैडम को शायद पता होगा, विद्या मैडम को पता होगा, बिकॉज दे आर फ्रॉम दैट साइड. मला पण माहिती आहे. हा सोनवणे सरांना माहित असेल. सो वो त्याचा अनुभव तुम्हाला द्यायचा आहे. ते जेवण जे असते ना तिकडचं विदर्भाचं, त्याचा अनुभव देण्यासाठी तिकडून 2 शेफ बोलवत आहे. मी पण नागपूरचीच आहे सर, मलाही माहिती आहे सगळं. हा सो त्याच्यावर जास्त खर्च होत आहे आपला. ओके कारण की काय तुम्हाला मी आधी सांगितलं की माझं एकच उद्देश आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करू शकतो मी. ओके आई कैनॉट सैटिस्फाई एनीबडी, बट कोशिश तो मैं जरूर कर सकता हूँ कि मैं 100% मेरा डालू उसके अंदर. ठीक है बाद में दैट इज टोटली योर ये रहेगा कि आपको क्या अच्छा लगता है क्या बुरा लगता है, बट मेरे तरफ से मैं पूरा 100% डालना चाहता हूँ. ओके सो दैट इज द रीजन वी आर प्लानिंग दैट कैंप. ओके यस और कोई क्वेश्चंस? फीस कुछ ज्यादा नहीं है ये फीस, ये जो ऐसे कैंप होते हैं इसका फीस मिनिमम 7,000 10,000 के आसपास रहता है जो भी बाहर रहते हैं कैंप तो. और इसमें हम उतना ही फीस ले रहे हैं जितना होटल का वगैरह लगेगा, और जो लोग आने वाले हैं जैसे कि अभी शेफ्स बुलाने वाले हैं उनको पैसे देने पड़ेंगे हमें, हम जो बाकी की चीजें कैरी करने वाले हैं उसका. तो जो भी एक्सपेंसेस है वही हम निकाल रहे. इट इज नॉट अ प्रॉफिट मेकिंग थिंग. ओके यहाँ पे हम प्रॉफिट मेकिंग का बिलकुल सोच नहीं रहे. संतोष सर आपको बताएंगे उसके बारे में. तो संतोष सर जो ती जी जागा आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा यांना की जागा कशी आहे काय आहे. त्यांना सिंहगड आहे तिथे बाजूला, सिंहगड. ओके त्या सिंहगडवरही आपण एक दिवस प्लॅन करणार आहे. पायी जाणार आहे आपण, पायी चालत चालत. ओके सर हा येस बोला. नमस्कार. हा माझा कॅम्प चालू होत नाहीये आय थिंक. नो प्रॉब्लेम तुमचा आवाज जरी आला तरी ठीक आहे. येस बोला. ठीक आहे. नमस्कार सर्वांना, मी संतोष मांढरे. माझा आवाज येतोय का? हो येतोय आवाज. येतोय आवाज. ओके सिंहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो. पुण्याच्या दक्षिण बाजूला येतो. नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकलेला हा किल्ला, या किल्ल्याच्या पायथ्याशी हा इव्हेंट आपण करणार आहोत, जे आपलं गेट टुगेदर आणि ट्रेनिंग सेशन जसं आपल्याला सरांनी सांगितलेलंच आहे. ओके या ठिकाणी सर स्वतः येऊन गेलेले आहेत. सरांनी हा जो विचार केलेला आहे सर्वांना एकत्र आणण्यासाठीचा, यासाठी स्पेशली सर पूर्ण दिवस वेळ काढून हे सगळं पाहून गेलेले आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे बारकावे त्यांनी चेक केलेले आहेत की आपल्याला कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सर्वांना बेस्ट काहीतरी देता यावं, अशा पद्धतीने हा इव्हेंट होणार आहे. या ठिकाणी आपल्याला पाहण्यासारखं म्हणजे एकतर सिंहगड आहे आणि सिंहगडाच्या बाजूला म्हणजे हवेली तालुका आहे हा. या हवेली तालुक्यामध्ये खूप सारी निसर्ग सृष्टी आहे. आता सध्याच्या कंडिशनला म्हणजे जून महिन्यापासून सुरू होणारा आणि डिसेंबर पर्यंत इथे पूर्णपणे हिरवळ असते. खडकवासला धरण, त्याबरोबर पानशेत धरण, त्याबरोबर वरसगाव धरण, या 3 धरणांचा जवळपास संगम होतो. अशी ही या ठिकाणी धरणं आहेत ज्याच्यावर पूर्ण पुणे शहर, पुणे जिल्हा पाणी पितो आणि आजूबाजूची गावं या पाण्यावर आपलं जे पाण्याची गरज आहे ती पूर्ण करतात. ज्या ठिकाणी आपण हे करणार आहोत या ठिकाणी 48 फार्म हाऊस रिसॉर्ट्स आहेत. त्यामध्ये हॉटेल्स आले, फार्म हाऊस आले आणि अगदी निसर्ग सृष्टीने भरलेला आहे. पण एक गोष्ट सांगायला मला आवडेल आपल्याला की सरांनी या ठिकाणी इव्हेंट म्हटलं की बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये, पण सरांनी आपण सर्वजण एकत्र येतोय, तर हे एकत्र येत असताना एक विचार केला की इथे ड्रिंक अलाउड नाहीये, कुठले व्यसनाला परवानगी दिली नाहीये. तर सर मला सर्वांना सांगायचंय किंवा आपल्याला स्पेशली थँक्स म्हणायचंय की अशा पद्धतीचं कदाचित आपलं पहिलं ट्रेनिंग असेल.
की जिथे या दोन गोष्टी आपण स्ट्रिक्टली फॉलो करणार आहोत. बाकी एन्जॉयमेंटसाठी सर्व परवानगी आहे आपल्याला. आपण इव्हेंट्स मध्ये गाणी असतील, मौज असेल, मजा असेल, ट्रेनिंग असेल, वेगवेगळं शिक्षण असेल आणि मेनली काही गोष्टी सरप्राइझिंगली ठेवायच्या होत्या, पण तुमची परवानगी असेल तर ते तुम्ही सांगितलं आहे का त्यांना नाही नाही, मी फक्त टी सेंटर शर्टचं बद्दल? सांगितलं. मी फक्त टी शर्टच सांगितलं आहे तेवढं, बाकी काही नाही. हा. तर गाईज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत की निसर्गाचा एक अनमोल ठेवा आणि आपल्या आरोग्याला एक वेगळी दिशा देणारा एक ठेवा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. जर आपण स्वर्गीय श्री राजीव दीक्षित यांचं नाव ऐकलं असेल, किती लोकांनी ऐकलंय मला माहित नाही, परंतु मला असं वाटतं, मला खात्री आहे की बऱ्याच जणांनी राजीव दीक्षितांचं नाव ऐकलं असेल. राजीव दीक्षितांच्या स्वप्नातला भारत कसा असावा, कसा व्हायला होता, अपेक्षित होता, तो आपल्याला कदाचित या ठिकाणी एका आपल्या सेंटरच्या मार्फत बघायला मिळेल, ज्या ठिकाणी आपण ट्रेनिंग घेणार आहोत. सरांनी ते पूर्ण पाहिलेलं आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी थोड्या सरप्राईज ठेवतो, कारण का मग ते खुलजा सिमसिम असलं तर थोडं चांगलं राहील. आणि मी एक गुगल फॉर्म शेअर करणार आहे तुमच्याशी. ओके, तो गुगल फॉर्म सर्वांनी भरायचा आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला काही तुमच्यातल्या काही अशा स्किल्स ज्या आहेत की ज्याचा आपण तिथे एक्सप्लोर करू शकतो, तर ते विचारलं जाईल. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट की समजा तुम्हाला सिंगिंग चांगलं येते, तर त्याच्यामध्ये एक प्रश्न राहील की व्हॉट इज द स्पेशल स्किल यू हॅव और यू वुड लाईक. ओके, तर तुम्ही त्याच्यामध्ये ते लिहू शकता की सिंगिंग, डान्सिंग, व्हॉट एव्हर. ओके, सो ते आपण प्लॅन करणार आहे. येस, हा सर बोला. राईट. हा, मला तेच सांगायचंय की तुमच्यासाठी 7,000 गाण्यांचं कलेक्शन सरांनी हे केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे. त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी ते पुस्तक अवेलेबल असणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं गाणं त्या ठिकाणी गाऊ शकता आणि तिथेच तुम्ही किती चांगल्या पद्धतीने हे गाणं गायलंय याचा स्कोर्स मिळतो. स्कोर मिळाल्यानंतर म्हणजे आपल्याला जसं एखादी एक्झाम दिल्यानंतर त्याचे मार्क्स मिळतात आणि ते समोरासमोर मिळतं. माईक गाणं गायचं संपलं की आपल्याला तो अनुभव मिळणार आहे आणि आपण सर्वजण आनंदी व्हाल असे काही थीम राबवतायत सर. पुस्तक घरी मिळणार नाही बरं का, तिथंच मिळेल फक्त. हो नाही, ते पुस्तक नाहीतर काही लोक म्हणजे पुस्तक घरी द्या आम्हाला. नाही, पुस्तक घरी देऊन उपयोग नाही होणार. हा, बरोबर आहे. पुस्तक घरी देऊन उपयोग होणार नाही, त्यांना पूर्ण सिस्टम न्यावी लागेल. येस 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 येस. हा, ओके, आणि तुम्ही येस बोला सर. हा, येस बोला बोला. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला म्हणजे एका हिऱ्याला जसे पैलू पाडले जातात ना, तर या 2 दिवसाच्या, आय थिंक 2 दिवस ना सर आपले, बरोबर? येस, 2 दिवस, शनिवार आणि रविवार फुल डे, फ्रायडे इव्हिनिंग तुमचं तिकडे स्वागत होणार आहे. ज्या लोकांचे काही प्रश्न असतील त्यांनी वेट करा, मी आन्सर देतोय एकेका प्रश्नाचं. ठीक आहे, पीरजादे सर आहेत ना, पीरजादे, त्यांनी काहीतरी प्रश्न विचारला होता. 2 मिनिटं थांबा, मी उत्तर देतोय एकेकाचं. ठीक आहे, सो फ्रायडे इव्हिनिंग तुमचं तिकडे वेलकम होईल. वेलकम झाल्यावर आपण एक छोटंसं 10-15 मिनिटं, अर्धा तास बसू आणि नंतर तुम्हाला तुमचे रूम्स अलोकेट केल्या जातील. कारण की तिथं जरी 40-45 रिसॉर्ट आहेत, पण एका रिसॉर्टमध्ये आपल्याला सर्व रूम मिळत नाही आहेत. प्रॉब्लेम हा आहे, कारण की एका रिसॉर्टमध्ये 7-8च रूम अवेलेबल. किती आहेत सर? 4च रूम आहेत मला वाटते. हो, एका रिसॉर्टला 4 आहेत. हा, तर आपल्याला डिफरंट रिसॉर्टला जावं लागणार आहे. काळजी करू नका, तुमची काळजी करणारे आम्ही आहोत. ठीक आहे, तिथे आपल्या 2-3 कार राहतील, तर असं काही हे नाही होणार की तुम्हाला अडचण जाईल. दूर असेल रिसॉर्ट तर तुम्हाला सोडलंही जाईल आणि घ्यायला येतील ते. तेवढा आम्ही विचार करणार नाही आहे. बिकॉज मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो की माझा उद्देश हा आहे की आपण सर्व एकत्र आलो पाहिजे, एकमेकांना आपण भेटलो पाहिजे. ओके, मी आधी सांगितलं, इट इज नॉट अ प्रॉफिट मेकिंग थिंग. ओके, इट्स जस्ट जेवढा एक्सपेन्स येत आहे तेवढा आम्हाला कव्हर करायचा आहे. बिकॉज कसं आहे, मी फुकटात काम करू शकतो, बाकीचे लोक नाही करू शकत ना फुकटात काम, टू बी व्हेरी फ्रँक, राइट? सो उनको तो मुझे पे करना ही पडेगा, है ना सर? हो, मला एक गोष्ट सर्वांना सांगायची आहे की आपण स्पेशली हे सर्वांसाठी ठरवतो आहे. ऍक्च्युली सिंहगड हा पर्यटनाचा सिंहगड हा एक किल्ला आहे आणि पुणे शहराच्या अगदी जवळ असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. ओके, तर त्यामुळे तिथे जे हॉटेल्स आहेत त्यांचे रेट्स थोडे हाय आहेत. तर आपण स्पेशली आपल्या टीमसाठी
व्यवस्थित करून घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, येस येस, ते तर ते आमचं आपल्याला चालू आहे व्यवस्थित रोज. बसवायचं. हो, तर येस ते आपल्याला व्यवस्थित बसवायचं आहे. तर हे जरा समजून घेतलं सर्वांनी तर बरं राहील. कारण का या आपण दिलेल्या कुठल्या फीज मधून प्रॉफिट ठेवण्याचा कुठलाही विचार नाही आहे. सरांनी स्पेशल येस सांगितलं की सर आपल्याला ₹1 नकोय. फक्त येणाऱ्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, पार्टिसिपेंट्सना, आपल्या सर्व मित्रांना चांगली सेवा देता यावी आणि सर्वजण आनंदी व्हावे, हा एक मुख्य उद्देश आहे. येस. दॅट्स इट सर. आता जे लोक बाहेरून येत आहेत, फॉर एक्झाम्पल मुंबईचे काही लोक असतील, तुम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करा. जसं की आता अविनाश सर मुंबईचे आहेत, सोनवणे, विघ्नेश सर मुंबईचे आहेत, आणखी कोण आहे मुंबईचे, रसिका बोरसे मुंबईचे आहेत, त्यानंतर विकास नाईक मुंबईचे आहेत. तर तुम्ही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही सोबत येऊ शकता एखादी कार करून, जर पॉसिबल असेल तर. नसेल तर तुम्ही ट्रेननी या, बाकी इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जे नागपूरचे आहेत किंवा जे बाकी इतर भागातले आहेत, तुम्ही कलेक्टिव्हली येऊ शकता. म्हणजे आता जसं की अवचार सर आहेत, अवचार सर समजा चिखलीवरून येत असले तर ते येताना औरंगाबादवरून अमोल कुलकर्णी जे आहेत त्यांना पिकअप करू शकतात. ओके, आणि ते दोघं जण सोबत येऊ शकतात. कोणी नगरचं असेल तर तुम्ही नगरचे येऊ शकतात. किरण घोडे जालन्याचे आहेत, ते त्यांनाही तुम्ही सोबत आणू शकता. म्हणजे याने काय होईल की ट्रॅव्हलिंगचा तुमचा खर्च वाचेल, तुम्हाला कोणीतरी सोबत मिळेल आणि जे पार्टनर्स राहतील तुमचे त्यांच्यासोबत आम्ही तुम्हाला तिथे अलोकेट करू. ओके. आणि एक गोष्ट अशी आहे की आपण एकत्र आल्यानंतर आपण अशी कदाचित मला असं वाटतं, जर योग्य सर्वांना वाटली, सर तुम्हाला योग्य वाटली, तर आपण आल्यानंतर रूम अलोकेट करताना, हा ठीक आहे, आता एका शहरातनं जर मुंबई शहरातनं काही जण आले, त्यांना जर एकत्र राहायचं असेल तर आनंदच आहे. ओके, परंतु आपण सर्वजण एकमेकांची ओळख करून घेण्यासाठी पण एकत्र येत आहोत. येस येस, आपल्याला ऑब्विसली. सर्वांना हो, तर तिथे एक चीट सिस्टम जर झाली, हो, ते तर करणारच आहे आपण ऑब्विसली. हो, तर ते एक वेगळी थीम तयार होईल. कारण का एका शहरातली लोक एकमेकांना भेटतातच. हा, नाही, नवीन माणसासोबत ओळख झाली पाहिजे ना. हो, नवीन माणसासोबत कसं राहायचं, कसं बोलायचं, ते आलं पाहिजे ना. ओके. जर आणि कपल असेल, एक आणखी गोष्ट की आपल्याकडे फक्त 30 सीट अवेलेबल आहेत, बिकॉज वी कॅन ओनली अकोमोडेट ओनली 30 पीपल. 30 लोकांनाच आम्ही अकोमोडेट करू शकतो. ठीक आहे, तर 30च लोक आम्ही घेणार आहे याच्यामध्ये. एखाद दोन वाढले तर ते आम्ही ऍडजस्ट करू शकतो, पण त्याच्यावर करता येणार नाही. नाशिकचे जे काही असतील तुम्ही प्लॅन करा तुमचं. ओके, नाशिकचे लोक तुम्ही येऊ शकता. ओके, पुण्यातल्या लोकांना तर काही प्रॉब्लेमच नाही आहे येण्यासाठी, तुम्ही कसं येऊ शकता. मीरा मॅडम तुम्ही कुठे राहता? खैरे, पुण्यातच राहता ना? हा, वडगाव शहरीमध्ये सर. हा, मग काही प्रॉब्लेम नाहीये. थोरात मॅडम, स्मिता थोरात तिकडे आहेत, नाशिकचे आहेत. स्मिता थोरात आणि मानसी, तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही प्लॅन करू शकता. ते किरण सर आहेत तुमचे नाशिकचे, त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता. अशोक पाटील सर येणार आहेत नाशिकचे, त्यांना तुम्ही विचारू शकता. ओके, सो असं हे आहे. नाव एनी क्वेश्चन्स? हा, पीरजादे सरांनी काहीतरी विचारलं होतं, त्याचं मी उत्तर देतो. 5 मिनिटं उशीर झाला त्यांनी म्हटलं होतं, तर काही नाही, 5 मिनिटांमध्ये आम्ही फक्त एवढं सांगितलं की वेलकम करणार आहे आम्ही फ्रायडेला, आणि जे शेड्यूल राहील आपलं ते पूर्ण तुम्हाला ग्रुपवर शेअर केलं जाईल. ठीक आहे, ग्रुपवर शेड्यूल आम्ही शेअर करू. आणखी कोणाला काही विचारायचं आहे? एनी सर, क्वेश्चन? हमें ऑनलाइन एक्टिविटीज तो दिखाई मिलेगी ना? यस, कोशिश पूरा करेंगे हम. ठीक है, हाँ, आप एंजॉय करोगे वो नहीं दिखाए चलेगा, क्योंकि फिर हमें जलन होगी यहाँ बैठे बैठे. नहीं वो तो पहले दिखाएंगे ना हम. वो क्यों नहीं दिखाएंगे? लेकिन सर एक्टिविटीज जरूर सर. मच्छरचा काय प्रॉब्लेम नाही ना तिथे? आणि एक महत्वाची गोष्ट, आपण टी शर्ट प्रिंट करत आहे सर्वांसाठी. ओके, तर जे लोक येणार असणार 100% येत असतील, हे बघा कसं आहे, मी याच्यासाठी तुम्हाला आता विचारतोय, प्लीज म्यूट करा सगळ्यांनी स्वतःला. प्रश्न विचारायचे असेल तेव्हा तुम्ही अनम्यूट करा. ठीक आहे, एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, आपण सर्वांसाठी टी शर्ट प्रिंट करणार आहोत, सर्वांचे सर्टिफिकेट्स आपण प्रिंट करणार आहोत, त्याला फ्रेम सुद्धा करणार आहोत. ओके, सो वी आर मेकिंग सो मच ऑफ एक्सपेन्स ऑन दिस थिंग्स. ओके, सो इफ यू आर 100% शुअर, I can say more than 100% sure, then only because आम्ही ऑब्व्हियसली जे रजिस्ट्रेशन येतील त्यांचेच प्रिंट करू, तो काही प्रश्न नाही आहे. पण एखाद दोन लोक असे असतील की सर असं नाही का, तर त्यांना आम्ही ऍडजस्ट करू शकतो. पण विषय असा आहे की रजिस्ट्रेशन केल्यावर जमत, हा काही अडचणी आल्या तो भाग वेगळा आहे, पण आम्हाला ते सर्व एक्सपेन्स आहे, हा विचार करा तुम्ही. ओके, सो त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करा.
सो टी शर्ट साईज मला तुमच्या सर्वांची लागेल. टी शर्ट साईज म्हणजे जे एखादी टी शर्ट तुम्ही घालून बघा, टी शर्ट साईज सर्वांची लागेल. इफ पॉसिबल कैरी वन जीन्स विथ यू, ब्लू जीन्स इफ पॉसिबल. नहीं है तो कोई दिक्कत नहीं, लेकिन है तो एक ब्लू जीन्स कॉपी करो जो कि आपको पहनना है सेकंड डे. ओके, म्हणजे रविवारी तुम्हाला ते घालावं लागणार आहे. ओके, संतोष सरांनी व्हिडिओ ऑन केलेला आहे त्यांचा. काही लोकांना जर बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. हा ओपन सर तुम्ही बोला आता, म्हणजे तुमचा फेस दिसेल तिकडे. बाकी काही प्रश्न असेल तर विचारा तुम्ही, संतोष सरांना विचारा. मी सिंहगडचे फोटो दाखवतो तुम्हाला एका मिनिटात. बोला संतोष सर तुम्ही. सर आवाज येत नाही. संतोष सर अनम्यूट करा आणि बोला. येस, हा नमस्कार. तर कोणीतरी विचारलं होतं की मच्छरचा काही प्रॉब्लेम आहे का? तर हो, या ठिकाणी निसर्ग सृष्टी, निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. पावसाचे दिवस आहेत त्यामुळे मच्छर थोड्या प्रमाणात आहेत, परंतु त्याची काळजी घेतली जाणार आहे. ज्या हॉटेलला असणार आहे तिथे स्पेशल इन्स्ट्रक्शन दिले जाणार आहेत की गुड नाईट्स किंवा कॉइल्स, इलेक्ट्रॉनिक असतील किंवा कॉइल्स असतात जे आपण हे करतो, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रोव्हाइड केल्या जातील हॉटेलकडून. त्याची काळजी करायची गरज नाही. आणि ज्या ठिकाणी आपले ट्रेनिंग्स होणार आहेत त्या ठिकाणी तर आपण या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे काळजी घेऊनच करणार आहोत. कारण का आपली कुठल्याही प्रकारची आपल्याला कुठला त्रास सहन करायला लागेल असं काही होणार नाही. त्यातूनही आपण माणूस आहोत, थोडीफार 19-20 होऊ शकतं, तर ते आपण एक मित्र म्हणून, एक विद्यार्थी म्हणून समजून घ्याल अशी अपेक्षा पण आहे. पण आम्ही 100%, 200% प्रयत्न करू की काही त्रास झाला नाही. 200% आम्ही समजून घेणार सर. आम्ही पण नाही, आम्ही पण प्रयत्न करू 200%, कारण आपली टीम राहणार आहे तिकडे जवळपास 5 ते 6 लोकांची. ओके, तर 5-6 लोकांची जी टीम राहील, तुम्ही त्याच्यातल्या कुठलं कोणालाही बोलू शकता काही अडचण असली तर. ओके, काही लेडीज अपॉइंट करू लेडीज साठी आपण, आणि जेंट्स साठी जेंट्स राहतील. ओके, संतोष सर एक आहेतच, मी आहे एक, माझ्या टीम मधले 2 लोक अजून आहेत. आणि वन ग्रेट न्यूज, ते पण एक सरप्राईज होतं, पण जाऊ दे आता सांगून देतो. थोडंसं एखादं सरप्राईज सांगायला पाहिजे असं वाटतं मला. एक सरप्राईज तर मी सांगितलं तुम्हाला की टी शर्ट्स आपण तिथं डिस्ट्रीब्युट करणार आहे. दुसरं सरप्राईज हे आहे की माझ्या मिसेसला भेटण्याची संधी आहे तुम्हाला सर्वांना, आणि त्याच्या पुढे एक सरप्राईज आहे अजून, पण ते नाही सांगत मी आता. मिसेसला भेटू शकता एवढंच सांगतो मी, पण त्याच्या पुढे आणखी एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला तिथं माहित पडेल पहिल्या दिवशी, म्हणजे शनिवारी सायंकाळी 7 ते 8च्या मधात. ठीक आहे, तर ते सरप्राईज काय असेल, इट इज अबाउट माय मिसेस, हे तर माहित आहे तुम्हाला 100%. सर काहीतरी ब्रेकफास्ट नाही असेल त्यांच्या हातात. अमोल कुलकर्णी रॉंग. गुड न्यूज. नहीं रॉन्ग है, रॉन्ग. वो तो मैंने पहले ही बताया ना, सरप्राइज ऐसी चीज रहेगी जो आपको पता नहीं. ब्रेकफास्ट असेल आम्हाला. ब्रेकफास्ट त्यांच्या हातून ब्रेकफास्ट भेटेल. नाही असं काहीच नाही आहे. असं काहीच नाही आहे, खूपच सोपी गोष्ट आहे, पण तुम्ही ते काय माहित गेस करू शकणार की नाही. लेट इट बी सरप्राईजच राहू द्या पण मग. हाँ यस ऑब्वियसली कुछ तो रखना पडेगा ना, नाही तर मग ते काय. ठीक आहे, सो आता मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं नाही, बर्थडे वगैरे नाही आहे धीरज सर. सो मला तुम्हाला हे सांगायचं, ज्यांना कन्फर्म करायची आहे सीट त्यांनी 20 ऑगस्ट पर्यंत, 20 ऑगस्ट. ओके, वन मोर टाइम आय एम रिपीटिंग, ज्यांना सीट कन्फर्म करायची आहे त्यांनी 20 ऑगस्ट पर्यंत त्यांचं जे आहे रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, अँड तुम्हाला काही डिटेल्स पाहिजे असतील बाकीच्या तर त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. एक हे बनवत आहे आम्ही ज्याला आपण म्हणतो शेड्यूल, त्याची सॉफ्ट कॉपी सर्वांना मिळेल. एक याचा ग्रुप आपण वेगळा बनवू जो की टेम्पररी ग्रुप राहील 2 दिवसासाठी. ओके, कारण त्याच्यावर सर्व इन्स्ट्रक्शन येतील, तर तो ग्रुप आपण आज म्हणजे आताच बनवू, काही ज्यांचे जसे रजिस्ट्रेशन येतील तसं, आणि त्याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन दिल्या जातील, आणि त्या ग्रुपमध्ये ते शेड्यूल शेअर केल्या जाईल की काय काय त्या 2 दिवसात होणार आहे, एक्झॅक्ट सेशनचे नावं सुद्धा. आता मी तुम्हाला फक्त एवढंच दिलं, हे बघा इथे सर्वांनी एकदा बघून घ्या. याच्यामध्ये मी फक्त एवढंच लिहिलेलं आहे की सेशन 1, सेशन 2, सेशन 3. तर एक्झॅक्ट याची जे नावं आहेत की कुठलं सेशन होणार आहे हे त्या ग्रुपमध्ये शेअर केलं जाईल, ज्या ग्रुपमध्ये तुम्ही ऍड होणार नंतर. ओके, आणि ह्या रिक्वायरमेंट्स आहेत. ओके, टी शर्ट साईज, मेडिसिन जर का तुम्हाला कुठलीही चालू असेल तर काही त्रास असेल त्याचं, ते सर्व काही तुम्हाला सोबत आणायचं आहे. नाही आणलं तर कमीत कमी चिठ्ठी तरी सोबत आणा डॉक्टरची, जेणेकरून आपण इथं विकत घेऊ शकतो, तो प्रश्न नाहीये. ठीक आहे, बेडशीट जर का तुम्हाला एक्स्ट्रा लागत असेल तर सोबत आणा.
इथं पण आपण अरेंज करू असं नाही आहे, पण आपलं आणलेलं सोबत चांगलं आहे. तुमचं जे डेलीची गोष्टी तुम्हाला लागतात, टूथपेस्ट, पावडर, फेअर अँड लवली, वॉट एव्हर जे काही असेल ते सोबत आणा, तुम्हाला लागेल ते. 2 ड्रेस मिनिमम तुम्हाला लागतील. नाईट सूट जे काही असेल तुम्ही घालत असाल ते तुम्हाला आणावं लागेल. ओके. आणि 2 मॅगझिन्स जर का जवळपास असल्या तुमच्या, तर मॅगझिन जर का भेटल्या 2 मॅगझिन घेऊन या, कारण त्याच्यावर एक सेशन आहे आपलं. फॉर्मल क्लोथ्स तुम्हाला आणायचे आहेत. ओके. आणि जर का मुलं तुमच्या सोबत असतील तर त्यांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ओके. आता प्रश्न असतील तर बिंदास्त विचारा, मला काही पण प्रश्न विचारले तुम्ही तरी चालतील. नो रसिका, यू आर रॉंग. सर मॅगझिन म्हणजे कुठले मॅगझिन, काय काही कुठलंही जे मॅगझिन तुम्हाला पहिले दिसेल ते तुम्ही सोबत कॅरी करून घ्या. 2 मॅगझिन सोबत आणा. इंग्लिश, हिंदी, मराठी कुठलेही हिंदी, मराठी, इंग्लिश. त्या मॅगझिनचं काही नाही, ते आपल्याला काम आहे त्याचं, फक्त तुम्हाला नंतर सांगेल काय काम आहे. सर, हा बोला माने सर. अल्का टॉकीजच्या शेजारी सणस स्पोर्ट्स म्हणून आहे. हा. तिथे खूप चांगल्यापैकी शर्ट्स प्रिंट करून देतो. ओके. नाही, ऍक्च्युली आम्ही ऑर्डर दिलेली आहे, पण बघू प्रॉब्लेम नाही. अल्का टाकीजच्या शेजारी आहे ना, बघेल मी जाऊन. अल्का टॉकीजच्या शेजारी. येस. थँक्यू फॉर युअर इन्फॉर्मेशन. कुणाकडे अजून काही माहिती असेल तर सांगा, कारण हे बघा आपल्याला फ्लेक्स प्रिंटिंग करायची आहे, भरपूर काम आहे. तर जिथं काही तुम्ही तुमचे काही कॉन्टॅक्ट असतील तर सांगू शकता पुण्यातले. ओके. आणि थोडंसं स्टेशनरीचं सामानही लागणार आहे भरपूर तुमच्यासाठीच. तर जर काही असेल कोणी ओळखीचं तुम्ही सांगू शकता. संतोष सर, काही बोलायचं तुम्हाला? प्रश्न विचारा. प्रश्न काही नाहीत का कुणाला? काहीच प्रश्न नाही. कोल्हापूर वरून जे येणारे आहेत, कोल्हापूर सांगली वरून येणारे जे आहेत, कोल्हापूर सांगली वरून, त्यांच्यासोबत ते पीरजादे सर आहेत. एक पीरजादे सर, अब्दुल कादर पीरजादे हे सर आहेत. आणि एक अजून कोण आहे? स्वामी आहे. तर तुम्ही 2 जण कोलॅबरेट करू शकता. ग्रुपमध्ये तुम्ही त्याच्याबद्दल बोलू शकता. त्यानंतर चिखली, जालना, औरंगाबाद, नगर या रोडवरून जे लोक येणार आहेत ते अजय अवचार सर आहेत, डॉक्टर अजय अवचार. त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही. ते तुम्ही कोलॅट करू शकता. डॉक्टर अजय अवचार सरांकडे कार आहे त्यांची. जर का अमोल कुलकर्णी, त्यांच्याकडे सुद्धा कार आहे, त्यांना कार चालवता सुद्धा येते. तर चिखलीपासून तिथपर्यंत येऊ शकतात. तिथून अमोल कुलकर्णी घेऊ शकतात गाडी, काही प्रॉब्लेम नाही. तसं तुम्ही येऊ शकता. ओके. मुंबईवाले लोक जे आहेत ते मुंबईवाल्यांसोबत कोलॅबरेट करा. नागपूरवाले जे आहेत, जसं की उर्मिला मॅडम जर येणार असतील तर, असं काही नाही, उर्मिला मॅडम आहेत. मला वाटते म्हात्रे सर, तुम्ही कुठे राहता? वर्धा. धनंजय म्हात्रे अमरावतीमध्ये. हा. तर त्या मंजुषा जर येत असतील, काय नाव आहे त्यांचं? तांडेकर. हा. तर त्यांच्यासोबत तुम्ही कोलॅबरेट करू शकता. येतात की नाही येत ते आपण आता डिस्कस करू. विकास नाईक, तुम्ही मुंबईवाल्यासोबत येऊ शकता. हा बोला. येस, आता विचारा प्रश्न. काही प्रश्न तुम्हाला संतोष सरांना विचारायचे असतील विचारू शकता. 20 ऑगस्ट पर्यंत जे द्यायचं आहे ना, ऍडव्हान्स गुगल पे केलं तर चालेल का? ऍडव्हान्स? हो. येस. ऍडव्हान्स म्हणजे ऍडव्हान्सच करा. कारण की आपण येणार आहे कन्फर्म करण्यासाठी. 20 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओके. कारण की जे पेमेंट्स येतील त्यांनाच आम्ही सीट बुक करू. 10 लोक येऊ, 15 येऊ, 20 येऊ, होणार तर आहेच कॅम्प. मॅक्सिमम कॅपॅसिटी 30 लोकांची आहे. 225 पेक्षा जास्त लोक आपल्या ग्रुपमध्ये आहेत. आणि आणखी पण आता इथे कमी लोक आहेत, पण आता ग्रुपमध्ये हे पोस्ट जाणार आहे. त्यानंतर मी व्हिडिओ बनवून एक ग्रुपमध्ये टाकणार आहे. तर बरेचसे इन्क्वायरी होतील. जे काही येणारे असतील ते येतील. ओके. पण नवीन लोक पण काही याच्यामध्ये येऊ शकतात. ओके. नवीन लोक पण येऊ शकतात की त्यांचा काही संपर्क नाही, ते पण येऊ शकतात. तर त्यामुळे 30च सीट आपण अलाउड करत आहे. कारण आम्हालाही तिथे सर्व मॅनेज करायचं आहे. तो वी हॅव टू टेक केअर ऑफ एव्हरीबडी, है ना. आता सांगितलं जसं कोणीतरी विचारलं होतं मच्छर, तर आम्हाला सर्व गोष्टीचं बघावं लागेल. ठीक आहे. संतोष सर, लहान मुलांना चार्जेस आहेत का? हा यांचा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर देता का तुम्ही थोडं? हो, लहान मुलांना कुठलेही चार्जेस नाहीत, परंतु ते 10 वर्षाच्या पुढे नसले पाहिजे. ओके. 10 वर्षाच्या पुढील मुलांना एक्स्ट्रा बेड लागतो, कारण का मुलं मोठी असतात, त्यांची काळजी घ्यावी लागते, त्यांना बाकीच्या सर्व गोष्टी द्याव्या लागतात आणि हॉटेल मॅनेजमेंट त्याच्यासाठी आपल्याकडून चार्ज करणार. त्यामुळे आपल्याला तो 10 वर्षाच्या वरील मुलाला चार्ज घ्यावा लागेल. तो पण आपण व्यवस्थित घेऊ, जेणेकरून येणाऱ्या आपल्या सगळ्या पार्टिसिपेंट्सला व्यवस्थित राहील तो विषय. हा, जेवढं जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्याकडून करू तुम्हाला. ओके. बिकॉज तुम्ही आणि आम्ही काही वेगळे नाही आहे. फक्त एवढं आहे की आम्ही अरेंजमेंट करत आहे आणि तुम्ही येत आहे, एवढाच फरक आहे, बाकी काही नाही आहे. ठीक आहे ना.
बाकी आपण सर्व एकच आहे. हा बोला. सर, किती वाजेस्तर पोहोचायचं सर तिकडे? किती वाजेस्तर पोहोचायचंय? तिकडे 8च्या आधी जर का पोहोचले तर बरं राहील तुम्ही सायंकाळी, कारण वेलकम करायचं आहे तर सर्वांना एक सोबतच करायचं असं माझं हे चालू आहे. कारण एक एक जण येईल तर, कारण की ते वेलकमचा एक इव्हेंट ठेवलेला आहे मी वेगळा, ठीक आहे ना. नाही तर तेच त्या विचारत किती वाजेस्तर पोहोचायचंय तिकडे, म्हणजे मग तसं इथून पुण्यातच चालतंय मी कोथरूडला. हा पण हा तरी हा. तर माहित पुण्यातून असं- तुम्ही एखादी कॅब ओला उबर करून येऊ शकता है ना. 8 वाजेपर्यंत 7 ते 8 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता तिकडे, ठीक है. यस स्वामी जी कुछ पूछना है आपको? सर ये सर 9 इयर्स चालू है, ये बोल रही मुझे आने को नहीं मिलेगा करके। हाँ आने दो ना, लेकर आओ आप उसे, कोई दिक्कत नहीं है. Advance happy Independence Day, sir. येस थँक्यू Thank सेम you. टू यू सेम टू यू. सेम टू यू बेटा. ओके अँड येस चांगली आठवण दिली मुलीनी. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये, ठीक आहे. तर उद्या सर्वांनी स्वातंत्र्य दिनाचा एक एक व्हिडिओ तरी बनवा, ऍटलिस्ट FB लाईव्ह जाऊन. FB ला लाईव्ह जाऊन एवढं तरी म्हणा की कितवा 74 73 किती आहे सर? 74. 74. हा 74 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एवढं तरी तुम्ही म्हणू शकता. सर, येस आता काही serious प्रश्न असतील तर राहतो विचारा. संतोष सरांना काही विचार असेल तुम्ही विचारू शकता, कारण की सर एक पूर्ण मॅनेजमेंट. मेसेज द्यायचा आधी. हा बोला ना. सर एक मेसेज महत्वाचा द्यायचा होता. हा बोला. आपण मी 2000 पासून ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतो. ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या शहरात गेलेलो आहे. मुंबई शहर असेल, गोवा शहर असेल, या सगळ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गोवा एक राज्य आहे, त्या ठिकाणी पणजीसाठी गेलो. परंतु काय होतं, कधी कधी आपण आपल्या कारने जातो आणि आपण आपली प्रायव्हसीचा विचार करतो. तर मला सांगायचंय की आपण वी आर फॅमिली, आपण एक फॅमिली आहोत. जर आपण औरंगाबाद शहरातनं येणार असाल आणि औरंगाबाद शहरातनं येणारे काही व्यक्ती असतील तर त्यांना येण्याचा बंदोबस्त नसेल, त्यांना जर ट्रॅव्हल करायला लागणार असेल दुसऱ्या गाडीने आणि आपल्या गाडीत जागा असेल तर प्रायव्हसीचा विचार नक्की करा. परंतु त्या व्यक्तीला जर आपल्याकडून मदत होत असेल तर त्या व्यक्तीला बरोबर घेऊन या. आणि हे प्रत्येक शहरासाठी लागू व्हावं. मुंबई शहर असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, बीड परभणी असेल किंवा सातारा सांगली असेल किंवा पुणेकरांना पण सांगतोय की पुण्यात येणार आहेत तर पुण्यात पण तुमच्या जवळनं जर कोण येणार असेल तर प्लीज पिकअप करा. कारण का वी आर फॅमिली, आपण एक कुटुंब म्हणून येतो एकत्र, असं मला एक रिक्वेस्ट करायची सर्वांना. येस येस जिथे जिथे तुम्ही मदत करू शकत असाल तुम्ही ग्रुपवर टाकू शकता की आय एम कमिंग फ्रॉम, म्हणजे बाबा मी औरंगाबादवरून येत आहे, मी इकडून येत आहे, मी नगरवरून येत आहे, मी नाशिकवरून येत आहे, कोणी आहे का मदत, त्यांना तुम्ही घेऊन येऊ शकता. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घरातून निघाल्यापासून तर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमची जबाबदारी आहे आमची, नाही का. तर मेक शुअर की कुठलंच असं काम करू नका मधात की जेणेकरून काही अडचण येईल. समजा उदाहरणार्थ सांगतो मी काही गोष्टी. समजा तुम्ही कार घेऊन येत आहे आणि कोणाला तुमचा धक्का लागला तर शांततेत सॉरी म्हणून निपटून घ्या गोष्ट, ठीक आहे. वाढवू नका. तसं आपल्या फॅमिलीमध्ये तसं कोणीच नाहीये मला माहित आहे, पण तरी मी ऍडव्हान्स मध्ये सांगणं माझं काम आहे. ओके. तर एकदम बारीकन बारीक, कारण आपण एक चांगलं काम करण्यासाठी एकत्र येत आहोत. आता असं आहे की आपण वेगवेगळ्या शहरात राहतो, त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला एका शहरात ट्रॅव्हल करावं लागणार आहे. तर त्यामुळे तुमची रिस्क म्हणजे तुम्हाला काही होणे म्हणजे ते आमच्यासाठी पण एक हे आहे, कारण की ऑब्व्हियसली वी ऑल आर अ फॅमिली. सो डेफिनेटली मला खूप जास्त टेन्शन राहणार आहे ते 2-3 दिवस, ठीक आहे ना, की माझा प्रत्येक माणूस बरोबर आहे की नाही. ओके. सो तुम्ही पण तेवढं जर का तिकडून कॉपरेट केलं, व्हॉट्सअपवर आहे ना ट्रॅकिंग जर मध्ये एकत्र राहिलं तर खूप बरं होईल. म्हणजे व्हॉट्सअप ट्रॅकिंग, हा तर ते करू ना आपण, एक ग्रुप बनवू आपण, ठीक आहे. आणि मेक शुअर की तुम्ही जिथे जिथे आता समजा तुम्ही बसमध्ये बसत असाल तर तिथले फोटोज घ्या, कारण आपण याचा एक व्हिडिओ बनवणार आहे नंतर की जो आपण पब्लिश करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही निघताना घरून जर्नी जी आहे तुमची त्याचं तुम्ही कॅप्चर करत या ती जर्नी, ठीक आहे ना. ऍटलीस्ट फोटो जरी तुम्ही कॅप्चर केले तरी ठीक आहे. आपण मग नंतर त्याचं करू काय करायचं ते. ओके. आता काही प्रश्न असतील तर विचारू शकता, अन्यथा आय एम डन फ्रॉम माय साइड. ओके. 20 तारीख ही शेवटची आहे. 20 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे रजिस्ट्रेशन येतील त्यांचे टी-शर्ट्स आम्ही प्रिंट करायला टाकू आणि त्यांचे सर्टिफिकेट पण आम्ही प्रिंट करायला देऊ, ठीक आहे. बाकीच्या पुढच्या गोष्टी ज्या प्लॅनिंग करायचे त्यानुसार टी शर्ट कॉटन मध्ये की सिल्क मध्ये टी शर्ट?
ते तर अजून बघितलं नाही, तर बघू जाऊन. काय बेटर असते, पण काय बेटर असते? सिल्क बेटर राहते की कॉटन? सर म्हणजे असं एक्सरसाइज साठी म्हणजे सिल्क बरं आहे, पण असं बाहेर जर आपण ऍडव्हर्टायझिंग होणार बाहेर तर कॉटन मध्ये बेटर आहे. पण कॉटन महाग पडेल ना सर. पडू द्या, महागाचं नाही आहे टेन्शन इथं. इतर कारण सिल्क का म्हणजे क्वालिटी. सिल्क आहे ना आपल्याला म्हणजे 2 दिवसासाठी खूप बरं पडेल. बघू. ओके. सो माझ्या साईडने मी सर्व काही सांगितलेलं आहे. तुम्हाला काही प्रश्न असले मला पर्सनली विचारू शकता, आणि बाकी काही असेल तुम्ही तर बोलू शकता ग्रुपमध्ये. ठीक आहे, तुम्ही ग्रुपमध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ संपूर्ण रेकॉर्डेड झालेला आहे. हा असाचा असा मी ग्रुपला टाकणार आहे आपल्या युट्यूबचा लिंक करून. ठीक आहे, तर तुम्ही तिथं पुन्हा एकदा रिपीट करून बघू शकता. जे काही शेड्यूल आहे ते लवकरच तुम्हाला ग्रुपवर मिळेल. बाकी काही तुमच्या अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही नंतरही बोलू शकता. ओके. सर, येस, हा सांगा सर. येस. ज्यांना या परिसराबद्दल माहिती नाहीये, सिंहगड बद्दल माहित नाहीये, त्यांना जर काही मला प्रश्न विचारायचे असतील तर सर त्यांना नंबर दिला किंवा त्यांनी फोन करून विचारलं तरी काही हरकत नाहीये. हा, हे फोटोज आहेत काही. हे बघा, हे फोटोज आहेत सिंहगडचे. ह्या वातावरणात आपण जाणार आहे. ठीक आहे, हे बघून घ्या थोडंफार. ओके, हा सिंहगड आहे. काही लोक आता जे पुण्यातले तिथे गेले असतील ऑब्व्हियसली, पण जे बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी स्पेशली हा तो गड आहे. तिथं आपण एक दिवस जाऊ 100%. तसा आमचा प्रयत्न आहे. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल माहिती पण असेल संतोष सरांना, तर ते आपल्याला काही ऍज अ गाईड म्हणून सांगतील तिथे की काय काय नव्हतं असं. तर ते पण जास्त एक नॉलेजेबल पार्ट राहील आपल्यासाठी सर्वांसाठी. ओके. तर असं आहे मित्रांनो. ओके, सो वी आर प्लॅनिंग दिस फॉर ऑल ऑफ यू अँड आय होप. सर सर्वांना छत्री आणि रेनकोट पण सांगावे लागेल. हो, येस. हा, ते पण कॅरी करा. चांगली गोष्ट आहे. थँक्यू स्वाती मॅडम. पावसाचं हे आहे त्यामुळे छत्री, रेनकोट जे काही तुम्हाला पॉसिबल असेल ते कॅरी करा सोबत, कारण येताना वगैरे उगाच काही त्रास झाला तर तुम्हाला. ओके. आणि एक्स्ट्रा क्लोथ्स असावेत. हा, एक्स्ट्रा एखादा क्लोथ्स पण ठेवा. येताना काळजी घ्या. बॅग कुठं ठेवता तुम्ही, तुमची पर्स, ह्या त्या सर्व गोष्टी. ओके, लक्ष देऊन लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी करा. ओके, ठीक आहे. कारण की असं नाही झालं पाहिजे की येताना काही तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे. त्यामुळे सर्व गोष्टी लक्षपूर्वक करा. काहीही अडचण आली, एनी टाइम कॉल करा मला. संतोष सरांचा नंबर आहे, त्यांना कोणालाही. ओके, टीमचे काही नंबर आम्ही प्रोव्हाइड करू तुम्हाला ग्रुपमध्ये. तुम्ही त्यांच्यापैकी कोणालाही कॉल करू शकता. आता नाही, जेव्हा जो ग्रुप फॉर्म होईल, जेव्हा जो ग्रुप बनेल, तेव्हा तुम्हाला ते सर्व नंबर्स दिले जातील. तुम्ही त्यांच्यापैकी कुणालाही कॉल करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे. ओके, सो आय एम डन फ्रॉम माय साइड. आता गोल्डनची मीटिंग आहे, 5 मिनिटात लगेच चालू होईल. ठीक आहे, तुम्ही गोल्डनची लिंक जे आहे ती शेअर करत आहे गोल्डनच्या ग्रुपवर. तर जे गोल्डनचे लोक आहेत त्यांनी ती गोल्डनची जी मीटिंग आहे ती जॉईन करायची, लेवल 2 ची. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर लगेच विचारा. 5 मिनिटं आहेत शेवटचे आपल्याकडे. गोल्डनची लिंक मी गोल्डनच्या ग्रुपवर शेअर करतोय. तिकडे आज वेगळा विषय सब्जेक्ट राहणार आहे आपला. काही प्रश्न नाहीत? पुन्हा स्टेशनवरतून कसं यायचं? पुन्हा स्टेशनवरतून शेगावला कसं यायचं? बस असते का? हो, बस राहते ना, बस राहते. काही प्रॉब्लेम नाही. बस राहते. ओला उबरचे तुम्हाला ऑटो सुद्धा मिळतात तिकडून. तुम्ही स्टेशनवर आले आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला गाईड करू. काही टेन्शन नाही. ठीक आहे. संतोष सर, बस आहे ना? अनम्यूट करा. तुम्ही म्यूट आहे. 50 नंबर या क्रमांकाची बस सिंहगडला येते. पुणे स्टेशन, स्वारगेट आणि शनिवारवाडा या ठिकाणाहून ह्या बस सुटतात. बाकी औंध, बानेर परिसरात आहेत, पण त्यांचे नंबर वेगळे आहेत. आणि नंबर समजला नाही, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. 50 रुपये शिल्लक गेले तर चालतात. डायरेक्ट ऑटो करायचा, ओलाचा ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. 2 मिनिटात ऑटो येतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकता. ते जर तुम्हाला ओलाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करता येत नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण बनवून देऊ. टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. त्याचा व्हिडिओ बनवून देऊ तुम्हाला की ओलाचं ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं, ऑटो कसा बोलवायचा. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही कोणत्या गोष्टी. फक्त सांगा तुम्ही काय पाहिजे. ठीक आहे ना? राईट. हा, जे पाहिजे ते सर्व आम्ही मदत करू तुम्हाला. हो सर, पुण्यातल्या लोकांना पत्ता कसा विचारायचा त्याचा पण व्हिडिओ बनवतो. नाही, पुण्यातले लोक खूप चांगले आहेत, पण माहितीये का, म्हणजे सांगतात, मदत करतात ते. काही प्रॉब्लेम नाही. एखादा डायलॉग देऊ शकतात, पण ठीक आहे तेवढं. काय सर, पुण्याचा मला अनुभव आहे. मी खूपदा गेले पुण्याला, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि पुण्याचा काही प्रॉब्लेम. हे बघा,
कसं होते माहिती का, एखाद्या वेळेस एखाद्या चुकीच्या व्यक्तीसोबत अपना वो पड़ जाता, क्या बोलते हैं ना उसे, पाला पाला पड़ पड़ जाता जाता. हाँ नहीं सर, अपन जैसे वैसे ही इंसानों से पाला पड़ता अपना. नाही हो जाता कभी कभी गलत लोक सोबत. पण लोक चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पुण्यात काय प्रत्येक ठिकाणी आहेत हेल्पफुल लोक ऑब्व्हियसली, पण कुठे कुठे कधी कधी राहते काही एखादी गोष्ट, दुसऱ्याला विचारून घ्यायचं, काही टेन्शन नाही. ठीक आहे. ओके गाईज, आय होप आय एम क्लिअर फ्रॉम माय साइड. काही अडचणी असल्या, काही प्रॉब्लेम असला बोलू शकता तुम्ही. आजचं सेशन स्पेशली आपण कॅम्पसाठी घेतलं होतं. बाकी जे लेवल 2 चे मेंबर आहेत, यू कॅन जॉईन द मीटिंग. 10 वाली जी मीटिंग आहे ती मी आता ही बंद करतोय. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम एव्हरीबॉडी. पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत ऑब्व्हियसली. आणि 20 तारीख ही शेवटची आहे. काही अडचण असली विचारा. काही जे टाइम टेबल आहे तो लवकरच तुमच्याशी शेअर केला जाईल. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. बाय. थँक्यू.